नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्र हो, श्रावण महिन्याला सर्व मराठी महिन्यामध्ये विशेष असे महत्त्व आहे. कारण या महिन्यामध्ये व्रत वैकल्ये केली जातात. त्याचबरोबर अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. म्हणूनच या सणाला विशेष असे महत्त्व आहे. आणि या महिन्यामध्ये श्रावणातील तिसऱ्या सोमवारी घराघरात वैलाप्पा सण साजरा केला जातो. वैलाप्पा सणाचे महत्त्व काय आहे हे अद्याप आपल्या बऱ्याच नागरिकांना, महिला वर्गांना माहीत नाही. या वैलाप्पा सणाचे महत्त्व माहीत व्हावे यासाठीच मी आपल्यासमोर या वैलाप्पा सणाची माहिती सांगत आहे. ती माहिती तुम्हा सर्वांना आवडल्यास आमच्या विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे. त्याचबरोबर कमेंट करावे अशी विनंती करतो. आणि माझ्या या वैलाप्पा सणाच्या माहितीला सुरुवात करतो. श्रावणात वैलाप्पा सणास अनन्यसाधारण असे महत्त्व. श्रावण महिना आनंद व उत्साहाचा महिना असतो. या महिन्यात काही महत्त्वाचे सण व उत्सव असतात. ऊन पावसाचा लपंडावाचा खेळ सुरू असतो, तर सारी धरती हिरवा शालू नेसून बहरलेली दिसते. या महिन्यात तिसऱ्या सोमवारी घराघरात वैलाप्पा देवाची पूजा साजरी केली जाते. त्याचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. श्रावण महिन्यात उपवास करणे, सण जयंती साजरी करणे, पूजापाठ करणे हे परंपरेने चालत आले आहे. विशेष म्हणजे या महिन्यात तिसऱ्या सोमवारी घराघरात वैलाप्पा सण भक्तिभावाने साजरा करतात. आज श्रावणातील तिसरा सोमवार असून आज वैलाप्पा सण साजरा करण्यात येत आहे. पण या वैलाप्पा सणाची पूजा का करतात हेच आम्हाला माहीत नाही. ते आपण जाणून घेऊया. पूर्वी प्रत्येकाला आपले मरण कधी होणार हे कळत होते असे म्हणतात. त्याचप्रमाणे त्या काळी एका व्यक्तीला आपले मरण 15 दिवसात होणार असे कळले. मात्र त्या व्यक्तीला आणखी काही दिवस जगण्याची इच्छा होती. म्हणून त्याने एका साधू महाराजांच्याकडे जाऊन आपली इच्छा प्रकट केली. तेव्हा महाराजांनी सांगितले की ज्या दिवशी तुला नेण्यासाठी यमदूत येतील त्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ कर व सायंकाळी पुरणपोळीचा नैवेद्य कर. तो एका केळीच्या पानावर ठेवून सुवासिक अगरबत्ती लावून फुले वाहून खोलीत पूजा कर. पूजेनंतर घरातील सर्वांना घेऊन काही तास घर बंद करून बाहेर जा असे सांगितले. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने ज्या दिवशी त्याला यमदूत न्यायला येणार होते तो दिवस श्रावणातील तिसरा सोमवार होता. ठरल्याप्रमाणे त्याने सर्व केले व घरातून सर्वांना घेऊन बाहेर गेला. रात्री यमदूत त्या व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी घरात अवतरले. तेव्हा घरी कोणीच नव्हते. घरात पूजा मांडून खोली सुवासिक अगरबत्तीच्या वासाने मन उल्हासित करीत होती. यमदूतांना फार भूक लागली होती. त्यामुळे त्यांनी विचार केला की प्रथम जेवण करू व नंतर त्याला घेऊन जाऊ असे म्हणून त्यांनी केलेल्या वैलाप्पा पूजेतील नैवेद्य खाल्ला. त्यानंतर ज्याला घेऊन जाण्यासाठी आले होते त्याला शोधू लागले, पण तो न सापडल्याने परत जाऊ लागले. पण यमदेव विचारले तर काय सांगायचे, म्हणून त्यांनी गावाबाहेर बकऱ्यांच्या दड्डीत झोपलेल्या एका मेंढपाळाला, धनगराला घेऊन यमदेवाजवळ गेले. तेव्हा यमाने विचारले की अरे, मी तुम्हाला कोणाला आणण्यासाठी पाठवले होते आणि तुम्ही तर कोणाला घेऊन आलात. त्यावेळी यमाच्या माणसाने घडलेला सारा प्रकार यमदेवांना सांगितला. तेव्हा यमदेवाच्या लक्षात सारा प्रकार आला. त्याचवेळी यमदेवाने ज्या माणसाला आणण्यासाठी आपल्या दूतांना पाठवले होते त्या माणसाचे आयुष्य आणखी काही वर्षे वाढवले व ज्या धनगराला आणण्यात आले होते त्यालाही आयुष्य मर्यादा वाढवून पाठविले. तेव्हापासून मानवाचे मरण केव्हा होणार हे कोणालाच कळेनासे झाले. पण आपले जेवढे आयुष्य आहे ते सुखाने व समाधानाने जगण्यास परमेश्वर आपल्याला बळ देवो. तसेच यमदेवही आपल्यावर प्रसन्न राहावेत म्हणून श्रावणातील या तिसऱ्या सोमवारी वैलाप्पा सण साजरा करण्याची प्रथा पडली असावी हे तितकेच सत्य म्हणावे लागेल. म्हणूनच आज श्रावणातील तिसऱ्या सोमवारी वैलाप्पा सण घरोघरी साजरा केला जातो. आणि ही माहिती तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तेव्हा सर्वांनी ही माहिती आवडल्यास लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करावे अशी विनंती करतो व इथेच थांबतो. धन्यवाद.